एकदम चांगल्या प्रकारे लक्षाकडे देखरेख चालू आहे. पहिल्यापासून ते सगळं ध्यान ठेवले, परंतु त्याची अचानकपणे तब्येत खराब झाल्यामुळे पूर्ण फॅन फॉलोईंग फोटो व्हिडिओ काढण्यासाठी आलेली. कारण लक्षाचा इतिहासच तसा आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी खानदेशवरून खास आपल्या ज्या लक्षा बैलांनी पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या मालकाचं आणि आपल्या फॅन फॉलोईंगचं नाव केलं, तर अशा लक्षा बैलाबद्दल आपण नानांकडून 2 शब्द ऐकून घेऊ. कारण कसं आहे, लक्षाचा इतिहास जो आहे तो आपण जेवढा सांगितला तेवढा कमी आहे. त्याच्याबद्दल जर आता आपण जे प्रश्न विचारला त्याच्याबद्दल नाना जे सांगतील ते आपण ऐका. कारण कसं आहे, असा लक्ष्य परत कोणाच्या दारात घडलेला नाही आणि घडणे शक्यही नाही. कारण लक्ष्याची एक खासियत होती, जर गाडीला झुपला तर कमीत कमी 100 ते 150 200 फूट असा अंतर दुसऱ्या टांग्यांना सोडायचा. बरं, नमस्कार नाना. नमस्कार. आता लक्ष्याची तब्येत आपण बघतोय पूर्ण एकदम जाम झालेली. बरं, लक्ष्याबद्दल काय सांगणार तुम्ही आणि लक्ष्याच्या तब्येतीबद्दल काय सांगणार? तब्येत आता काय त्याचं वय झालंय, 23 वर्ष चालू आहे. 23 वर्ष चालू आहे. बघू शकता मित्रांनो, बैलाला आयुष्य जे ते फक्त 20 वर्षाचं आहे. परंतु आपला जो लक्ष्य आहे, म्हणजे लक्ष्यही म्हणता येणार नाही, कारण तो बैलगाडी क्षेत्रातला देवच आहे. तर या देवाला 23 वर्ष झाले तरी अजून लक्ष्याला म्हणजे कुठल्याच प्रकारची हानी झालेली नाहीये. आपण आता बघितलं जसं की लक्ष्य उठतोय आणि फोटो काढायचं म्हटलं तर फोटोही काढायला काही विषय नाही. बरं, आता लक्ष्याचे असे कुठले गुण आहेत की ते तुम्हाला अजूनही आठवतात? गुण काय आपल्याला त्यानं कमीपणा दिला नाही का वा. हा, जाईल त्या अड्ड्यात 1 नंबर केला. बरोबर. ज्या अड्ड्यात उतरेल त्या अड्ड्यात 1च नंबर करणार. 1च नंबर करायचा आणि घासाघाशीत कवा नाही का? अंतरच 2-3 छकड्याचं अंतर कायम. बघू शकता मित्रांनो, म्हणजे लक्ष्याने त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास दिलेला नाही. बरं, हा किती वर्षाचा असताना तुमच्या जवळ होता? काही 2 वर्षाचा असल्यापासून आमच्यापाशी आहे. म्हणजे 2 वर्षाचा होता तेव्हापासून? तेव्हापासून. बघू शकता मित्रांनो, जेव्हा लक्ष्य 2 वर्षाचा होता तेव्हापासून नानांजवळ आहे. बरं, आता लक्ष्याचे जे आपण पाय वगैरे बघतोय पूर्ण उभं राहायला त्याला त्रास होतो. त्रास होतोय. बरं, आता लक्ष्याच्या फॅन फॉलोईंग बद्दल काय सांगणार आहे? ती काय मोजा बियाची नाही, एवढं त्याचं हे असं आहे. फॅन आहे. जसं की आता मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवेलच, जसं मी आलोय तसं म्हणजे आम्हाला मुलाखत घ्यायला सुद्धा वेळ नव्हता. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता लक्षाजवळ पूर्ण गर्दी आलेली आणि जेवढी पूर्ण फॅन फॉलोईंग आहे सर्वजण लक्षासोबत फोटो काढताय. बघू शकता भरपूर गर्दी महारथी घडली, परंतु लक्षासारखा अजूनपर्यंत एकही झाला नाही. अंतरात गाडी ठेवणार एकमेव बैल म्हणजे आपला लक्ष. बघू शकता त्याची तब्येत पूर्ण सगळेजण लक्ष फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु आम्ही वेळात वेळ काढून नानांना सांगितलं आमची 10 मिनिटाची मुलाखत तेवढी घ्या, कारण फॅन फॉलोईंगचंही मन नाराज करता येत नाही. त्याच्यामुळे आपणही जास्त वेळ न घेता लक्षाबद्दल जाणून घेऊ. बरं, आता लक्ष्याची म्हणजे तुम्ही बघितलं असं कुठलं मैदान तुम्हाला आठवतं की ते मैदानात असा आपला एखादा नंदी झाला बा? आता मैदान काय तशी सगळीच एकसारखी त्यानं घेतली. पुशेगाव झालं, कोरेगाव झालं, देवाची उरळी झाली, गारडीत एक बिनजोड झाली चांगली. बरोबर. बरं, आता जसं की आता आम्ही इतक्या दुरून आलोय खानदेशवरनं, खास आपण या लक्ष्यासाठी आलो होतो. कारण या लक्ष्यामुळेच मलाही बैलगाडाचा छंद लागलेला होता आणि आज मी लक्ष्याची मुलाखत घेतोय माझ्या चॅनल मार्फत. ही माझं भाग्य आहे. बरं, आता जसं की तुम्ही म्हणताय, आता काल परवा बकासूर आला होता तेव्हा काय वाटलं होतं? बकासूर गोठ्यावर आला तेव्हा काय वाटलं होतं तुम्हाला? ती काय देवाचं गाठच घ्यायला आला होता बकासूर. असं आहे का? बघू शकता मित्रांनो, दोघं देव एकमेकांना भेटायला आले, एकमेकाला भेटायला. बरं, आता बकासूर लक्ष्याकडे बघितल्यावर काय वाटत होतं? म्हणजे असं वाटत होतं का आपला लक्ष आता जवान राहिला असता तर बकासूरच्या गळ्यातही पळाला? हो, जवान असता तर पळाला असता. त्याचा वय कोणा हातात आहे का? बरोबर. वय काही थांबलेलं नसतं मित्रांनो. जसं माणसाचं वय वाढतं तसंही आपल्या बैलांचं वय वाढत असतं. बरं, आता लक्ष्याची एकूण किती गुलाल आहेत? ती काय मोठे गुलाल? मोठे गुलाल म्हणजे ध्यानात यायचं नाही एवढं गुलाल आहेत. असं आहे का?
बरं आता दावणीला किती तुमच्याजवळ बैल वगैरे असतात? आता एक 8-9 बैल आहे ती दावणीला. 8-9 बैल आहेत. हम्म. हा हा. बघू शकता मित्रांनो, हा लक्षात तर आहेच, परंतु दावणीला 8-9 बैलही आहेत. बरं त्यांच्याबद्दल काय सांगणार? 8-9 बैलांबद्दल तुम्हाला वाटतं का एखादा लक्ष घडेल तुमच्या? नाही लक्षच पाय कोण पाय देऊ शकत नाही. नाही देऊ शकत. नाही. बघू शकता मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रभर आता जेवढ्याही ठिकाणी बैलगाडा शर्यत चालू आहे, प्रत्येक ठिकाणी जा तुम्हाला अंतरामध्ये गाडी मारणारी बैल कुठं सापडणार नाही, ते आपल्या लक्षाने करून दाखवलेलं आहे. आणि एकही मैदान असं नाही की त्या अंतरात केलेलं नाही. 2 ते 3 शकडीचा अंतर असायचा. त्याच्यामुळं आपल्या लक्षाचा जो फोटो आहे, लक्ष आणि छोटा लक्षाचा जो फोटो आहे, तो आजही आपल्या बॅनरवर आपल्याला दिसत असतो. बरं आता छोट्या लक्षाबद्दल काय सांगणार? छोटा लक्ष बी चांगलाच काय. असं आहे. तिची दोन्ही गाडीच पळत होती ना. बरं किती वेळेस एकत्र पळालेले आहेत ते? एक वर्षभर पळत होती एक जागी. वर्षभर एकत्र होते. हा. बघू शकता मित्रांनो, वर्षभर छोटा लक्ष आणि मोठा लक्ष एकत्र पळत होते. आणि त्या लक्षामुळेच आज पूर्ण येवन जोडी जर म्हटली तर लक्षाची कुठेही जा, बॅनरलाही टाकला तरी आपल्या लक्षाची जोडी आपल्याला 1 नंबरला दिसते. बरं आता याच्याकडे बघितल्यावर काय वाटतं? बघू शकता मित्रांनो, एक प्रकारचा देवच येतो. आणि फॅन फॉलोईंग बघू शकता पूर्ण, म्हणजे याला इथं कोण माळा घेऊन येतंय, कोण गुलाल घेऊन येतंय, आपल्या पद्धतीने जे आणायचंय ते आणण्याचा प्रयत्न करताय. आणि बरं किती दूरदूरून लोक येत आहे हो याला बघायला? लय लांब येते, पाक दिल्लीपासून येते. दिल्लीपासून येत. बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात लक्षाचं नाव गेलेलं आहे. लक्षाकडे आता जसं की आपण बघतोय त्याने फोटो काढायला वगैरे त्रास दिला. बरं बसल्यावर आपला बसायची वगैरे कशी पद्धत असते याची? बसतोय पहिला बसतोय तसाच बसतोय. तसं बसतो. बसा बघू शकता मित्रांनो, पहिले आता पूर्ण गादी वगैरे टाकलेली त्याला, खाली पूर्ण रवली. बरं आता पावसा पाण्याचं वातावरण चालू आहे, त्याला पूर्ण सोय केलेली. सोय केलेली आहे. असं आहे का? आणि त्या वासरांबद्दल काय सांगणार तुम्ही? वासरं चांगली आहे ती, पण पळतील न पळतील ते आता काय त्यांचं नशीब आपलं नशीब. बरं आता आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं होतं की शेम लक्षासारखा आपल्याला बघायला भेटलेलं होतं वासरू, तुमच्या जवळच होता. हाय की आता. आहे का? हा. चला बरं त्या वासराजवळ चला. बघू शकता मित्रांनो, ही जे लक्षाची पैदाश आहे त्याच्याजवळ आपण येऊ. बघू शकता मित्रांनो, पूर्ण लक्षाची पैदाश आहे. एक गळा वगैरे, मान वगैरे, पूर्ण पाठ वगैरे माप बघू शकता, पूर्ण लक्षाचं माप आहे. बरं आता तुम्ही 2 ते 3 वेळेस तुम्ही लक्षाला गायला लावलेला होता. परत असे गुण कुठल्या वासरात दिसले होते? नाही कुठलंच नाही असं वासरू पडलं. म्हणजे जाताना एक प्रकारे तुमच्याजवळ आता हा छोटा लक्ष आलेला आहे. बरं याचं नाव काय ठेवलंय? छावा नाव ठेवलंय. बरोबर. जसं की शिवाजी महाराजांचा जो छावा होता, आपले शंभूराजे, त्याच प्रकारे आपला मोठा लक्षाचा जी पैदाशी ती म्हणजे आपला हा छावा, छोटा छावा. तर लक्षाबद्दल जेवढं आपण बोललो तेवढं कमीच आहे. तर बघू शकता मित्रांनो, जेवढी पब्लिक आहे पूर्ण लक्षाजवळ येते. बरं बापू, आता जे मैदानाचं वळण आहे त्याच्याबद्दल काय सांगणार? मैदानामध्ये, मागच्या मैदानामध्ये आणि यावेळीच्या मैदानामध्ये काय फरक दिसतो तुम्हाला? मागच्या मैदानात कसं होतं, इथनं माग वर्षभर एक बैल नंबर करीत होता. आता काय झालंय, आज 1 नंबर केला तर उद्या गटालाच मार खातोय. बरोबर. बघू शकता मित्रांनो, जे मागचे जे नंदी होते त्यांचा इतिहास सांगण्यासारखा आहे. ते वर्षभर 1 नंबर करायचे, परंतु आता जे नंदी आहेत, आज 1 नंबर केला तर उद्या गटाला मार खातात. जसं की आता म्हणजे बैलांमध्ये तुम्ही बघताय कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे. कोण लाखाचा घेतं, कोण 2 लाखाचा घेतं. त्याच्याबद्दल काय सांगणार? म्हणजे पैशांना किंमत आहे का बैलाला? पैशाला किंमत नाही आता. नाही का? नाही. आता जसं की लोक 5 लाखाचा 10 लाखाचा बैल घेत आहे, नंदी घेत आहे. तो पडतो, 2-4 मैदान पडतो, नंतरून त्याचा कमबॅक आपलं रिवर्स होऊन जातो. म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगणार? कारण इतका पैसा म्हणजे नंदीमध्ये टाकणं आणि घरची वस्तू तयार करणं, त्याच्यामध्ये सांगा फरक. ते फरक आहेच की. आम्ही कधीच मोठा बैल घेतला नाही का? आम्ही बारकी बैल घेऊनच मोठी केली. बरोबर. बघू शकता मित्रांनो, जो छोटे बैल मोठ्या करण्यामध्ये आणि गुलालात पळवण्यामध्ये जो फरक आहे, तो विकत घेऊन आणि गुलालात जाण्यात याच्यामध्ये भरपूर फरक आहे. कारण आपण गुलालात जाण्यासाठी 10 ते 5 लाख रुपये मोजत असतो, परंतु घरची वस्तू तयार करून गुलालात आपण जेव्हा पडतो तेव्हा तो आनंद वेगळाच असतो. आणि बैलगाडी क्षेत्रात आता जसं की, बरं बक्षिसाबद्दल काय सांगणार आहे? तुमच्या वेळेस बक्षीस कसे राहिले? आमच्या वेळेला म्हणजे 21,000 रुपये बक्षीस. बस.
बघू शकता मित्रांनो, जेव्हा त्यांच्या वेळेचं मैदान राहायचं लक्षाच्या वेळेस 21,000, परंतु आता जे बक्षीस बघताय आपण ते 5 लाख पर्यंत बक्षीस राहत आहे आणि काही वेळेस गाडीही ठेवलेले जातात. बरं, मैदानाचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे? मैदानामध्ये काही बदल वगैरे तर काय बदल वाटतोय की, पण आता गाड्या झालेल्या आहे, आता बदल कशाचा करायचा? नाही का? गाड्या पहिल्या कशा 4 3 गट पळायचं, बरोबर आता इथं 10 11 गट पळते. बरोबर बरोबर. काय नियोजन तरी करायचं. म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे नियोजन करताय. बघू शकता मित्रांनो, मैदानाचंही नियोजन आणि मैदानाचं नाव घेताच आपलं लक्ष उठलेलं आहे. म्हणजे त्याच्यात आता आपण बघू शकतो अजूनही त्याच्यात जिद्द आहे की मी मैदानात पळू शकतो, परंतु काही कारणास्तव त्याची तब्येत पूर्ण खालावलेली आहे, त्याच्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. चालेल. Yes.